है उनका कोई जांच न्यायालयाचं या ठिकाणी मी माननीय न्यायालयाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। गेल्या काही वर्षांच्या पासून भगवा आतंकवाद, हिंदू आतंकवाद हे जे शब्दप्रयोग काँग्रेसच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केले जात होते, मला वाटतं की या न्याय निवाड्याच्या माध्यमातून त्यांना मिळालेली ही एक चपराक आहे आणि म्हणून माननीय न्यायालयाचं निर्णयाचे या ठिकाणी आम्ही सर्वजण स्वागत करतो। काही दिवसांपूर्वी मुंबई ब्लास्टच्या सगळ्या आरोपींना मुक्त करण्यात आलं होतं, त्यानंतर आता मालेगाव ब्लास्टचे आरोपी मुक्त करण्यात आले। पण नेमके हे ब्लास्ट घडवले कोणी असा प्रश्न उपस्थित होतो। नाही, विषय तोच आहे की ज्याने कोणी हे दुष्कर्म केलेलं असेल, हे कृत्य केलेलं असेल, तर त्या मूळ लोकांना शोधणं आणि त्यांना त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे शिक्षा करणं। परंतु या घटनेच्या माध्यमातून त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी राजकारण करायला घेतलं आणि निरपराध लोकांना त्या ठिकाणी गोवण्याचा प्रयत्न केला गेला। नुसतं गोवण्याचा प्रयत्न नाही केला तर त्या निरपराध लोकांना काही वर्ष जेलमध्ये काढावी लागलेत। साध्वीजी सारख्या ज्यांनी देशाची सेवा केलेली आहे अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी जेलमध्ये राहावं लागलं आणि म्हणून मला वाटतं की माननीय न्यायालयाने आज त्या ठिकाणी न्याय निवाडा करून या सर्व दुष्ट लोकांना चपराक दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असं देखील काही इथले पीडित जे आहेत त्यांचे नातेवाईक म्हणतात। मला वाटते सुप्रीम कोर्टात आता वस्तुस्थिती आहे की त्या कुटुंबातले लोक काही जखमी झाले होते, काहींचं निधन पण झालेलं। विषय मूळ असाच आहे की ज्यांनी ही कृत्य केलेलं आहे त्यांना शासन झालं पाहिजे आणि म्हणून त्या काळामध्ये राजकारण केलं गेलं, निरपराध लोकांना, साधू संतांना गोवण्याचं काम केलं गेलं आणि भगव्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं। भगवा दहशतवाद हा ओढून ताणून आणून त्या ठिकाणी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला होता। मी आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की ज्या दिवशी ह्या घटना, दुर्दैवी घटना झालेल्या मालेगावला, जेव्हा ती पेशंट लोक दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्याचं काम केलं जात होतं, तर त्या पेशंट्सला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं, त्याच्यासोबतच स्वतः रक्त देऊन त्या पेशंट्सला मदत करण्याचं काम मालेगावच्या शिवसेनेने आणि अनेक हिंदुत्ववाद्यांनी केलेलं आणि म्हणून मूळ ज्यांनी ही घटना केलेली त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। परंतु दुर्दैवाने जे कोण राज्यकर्ते होते त्याने याला त्या घटनेचं राजकारण करायला घेतलं आणि साधू संतांना, ज्यांनी देशाची सेवा केलेली अशा सैनिकांना याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला गेला। काही वर्ष त्यांना जेलमध्ये पण राहावं लागलं, आपण बघितलेलं आहे। अर्थात आता या ठिकाणी न्याय निवाडा झालेला आहे। आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्याय मागण्याचे अधिकार आहेत, परंतु आम्हाला विश्वास आहे की वरिष्ठ न्यायालयामध्ये सुद्धा हे सर्व जे काही पुरावे आहेत, कागदपत्र आहेत, ते पाहता त्या ठिकाणी हाच निर्णय कायम होईल। न्यायालयाने असं म्हटलं की पुरावे नाही आहेत, अनेक तपास यंत्रणांच्या तपासात त्रुटी होत्या, पण मग इतके दिवस ANI म्हणा किंवा इतर संस्थांनी काय केलं नेमकं? जर सर्व आरोपी तुम्ही म्हटलं असं जेलमध्ये होते, मग काय? नाही, बरोबर आहे ना। आता या घटनेला 15-17 वर्ष झाली आणि जेव्हा